वाढता वाढता वाढे है ना भेदिले सूर्यमंडळा. तसं वाईट वाटतंय त्याचं की महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे महाराष्ट्र इतकं चांगलं आहे, इथं पुढे गेलेलं आहे, तिथे असं होतंय. नमस्कार, माझं नाव अद्वय जोशी आणि आतापर्यंत तुम्ही माझे बरेच व्हिडिओज बघितले असाल. MHT CET मध्ये स्कॅम झालाय किंवा त्याचा संशय याबद्दल मी वेळोवेळी व्हिडिओ बनवलेत. बाकी शिक्षकांनी पण बनवले. मीडियामध्ये पण हा मुद्दा उचलला गेला. आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला, माननीय शिक्षण मंत्र्यांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला. अगदी CET सेलच्या ऑफिसमध्ये एक व्हिडिओ रेकॉर्ड झाला होता, ते पण तुम्ही बघितलं असेल की आयुक्तांकडे कसे प्रश्न नाही आहेत, प्रश्नांची उत्तरं नाही आहेत. हा व्हिडिओ आहे ना, हा शेवटचा व्हिडिओ असेल याच्यावर. ह्याच्यानंतर मी या चॅनलवर कुठलाही CET रिलेटेड हे जे काही रिझल्ट आहे ना त्या रिलेटेड व्हिडिओ नाही बनवणार. पण हा व्हिडिओ सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आणि सगळ्या पालकांसाठी आहे, ना सरकारसाठी, ना CET सेलसाठी, ना ज्यांनी हे कृत्य केलंय त्यांच्यासाठी. की आज मी तुम्हाला आहे ना तुमच्यासोबत चर्चा करणार आहे की हे जे टॉपर्स हे कसे दिसतात, हे कोण आहे, त्यांचं बॅकग्राऊंड काय, त्यांच्या सवयी काय, हे कुठली गाणी ऐकतात, हे कुठल्या लोकांसोबत फिरतात. त्याचबरोबर जो डेटा अनालिसिस आतापर्यंत मी केलाय त्याच्या शेवटच्या स्टेजला मी पोहोचलोय. त्यांनी एक अप्रॉक्सिमेट फिगर निघते पहिल्या 1000 मध्ये किती विद्यार्थी संशयित आहे त्याची. 4000 5000 मध्ये किती असतील मला माहिती नाही, पण पहिल्या 1000 मध्ये तरी 100% मी तुम्हाला सांगू शकतो की एवढा आकडा असण्याची खूप जास्त शक्यता आहे. तुमचा मुलगा मुलगी नीटसाठी प्रिपेअर करत असेल, JEE साठी करत असेल, कुठलेही करत असाल, तुमचा CETशी संबंध जरी नसेल तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण यामधून ना समाजाला मला खूप गंभीर प्रश्न विचारायचे आहेत. अनफिल्टर्ड व्हिडिओ आहे, जे माझ्या मनात मला वाटतंय ना ते मी बोललोय. कुणाला जर काही दुःख झालं, काही झालं तर आय एम सॉरी फॉर दॅट. विल स्टार्ट. सगळ्यात पहिले ओपन अँड शट आहे की जे पहिले टॉप सीट्स आहेत COEP VJTI सरदार पटेल त्याचे टॉप सीट्स जे आहेत ते मॅनेज केले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये खूप जास्त संशय आम्हाला. ठीक आहे, त्याचं कारणच आहे की जर तुम्ही कुठला पण डेटा बघितला, कुठल्या पण डेटा सेटवर हे प्रूव्ह होत नाही की हे विद्यार्थी जेन्युइन आहे म्हणून. क्लास 12चं जर बघितलं आपण, क्लास 12th मध्ये असे किती विद्यार्थी आहेत फॉर क्लास 12 ज्यांना 75 पेक्षा कमी मार्क्स होते 12वीला PCM ला. जर तुम्ही बघितलं तर पहिल्या 200 मध्ये सगळ्यात कमी आकडा दिसतोय बघा इथे 4. म्हणजे असं म्हणू शकता तुम्ही की पहिल्या 200 विद्यार्थ्यांचं 12वी चांगले. 2023 ला पण हा ट्रेंड मोर ऑर लेस इंटॅक्ट आहे. 2024 ला तुम्हाला बदलताना दिसेल. गडबड झाली 2024 पासून. 2024च्या विद्यार्थ्यांचं 12वी खराब व्हायला लागले सुरुवातीच्या. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, डोंट कम्पेअर इयर ऑन इयर क्लास 12 क्लास 10th मार्क्स. मी तसं म्हणतच नाहीये. मी म्हणत नाहीये की 2022 ला 2023 शी कम्पेअर करा. नाही, 2022 इयरच व्हेरिएशन तुम्हाला त्या रँकच्या मुलांशी घ्यायचंय. कारण होऊ शकतं हा पेपर अवघड होता, हा सोपा होता, हा अवघड होता, हा सोपा होता. 12वीच्या बोर्डचं तसं असू शकतं. ठीक आहे, हे पर्सेंटेज आहे, पर्सेंटाईल नाहीये. ठीक आहे, सो मी तुम्हाला हेच सांगतोय की पहिले 200 विद्यार्थी इथे हुशार, इथे पण ठीकठाक, इथे मठ्ठ झाले बघा, इथे मठ्ठाचं प्रमाण वाढलं. हे तुम्हाला दिसतंय का? व्हॉट इज दिस? पहिल्या 100 पैकी पहिल्या 200 मध्ये 89 मुलं अशी आहेत ज्यांना 12वीला 75 पेक्षा कमी आहेत. आणि खाली बघा, खाली जाताना त्यांचं प्रमाण काय होतंय ना, कमी होतंय. म्हणजे खाली जाताना विद्यार्थ्यांचं 12वी सुधारते. हा जो डेटा आहे ना हा तरी इनकम्प्लीट आहे, कारण ह्यांनी 12वी पण मॅनेज करायची संभावना आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. 12वीचे पेपर पण आपल्या इथे क्लीन होतात असं नाही. ठीक, जर आपण इकडे गेलो 10th क्लास 10th आहे, ते क्लास 12th होता, आपण यांना 10वीच्या बेसिसवर जज करू. 10वीच्या बेसिसवर सेम दिसते बघा, किती जणांना 10वीला 85 पेक्षा कमी होते. पहिल्या 200 मध्ये 3 विद्यार्थी, नंतर 3, परत खाली जाताना 5 विद्यार्थी 5 विद्यार्थी 5 विद्यार्थी. खाली जाताना विद्यार्थी वाढतायत कारण खाली गेल्यानंतर 10वी पण खराब होते. पॉझिटिव्ह कोरिलेशन, पॉझिटिव्ह कोरिलेशन. ठीक आहे, ज्याचं 10वी चांगले ऑन एन ॲव्हरेज त्याचं 12वी चांगलं असतं ऑन एन ॲव्हरेज, मग CET चांगलं असेल ऑन एन ॲव्हरेज, असं रिलेशन काम करतं. इकडे बघा, इकडे पण सेम ट्रेंड आहे. 2023 2024 ला कळतंय का तुम्हाला काय झाले? 2024 पासून चालू, हे 3रं वर्ष याचं. 2024 ला बघा यांचे 10वीचे मार्क्स 41 विद्यार्थी झाले पहिल्या 100 मध्ये ज्यांना 10वीला कमी मार्क्स आहेत. खाली जाताना या विद्यार्थ्यांची संख्या कमी होते. खाली जाताना त्यांचं 10वी चांगलं व्हायला लागले. खालच्या विद्यार्थ्यांचं 10वी चांगले. 2025 ला हे प्रमाण अजून वाढलं.
2026 ला तर लिमिटच राहिली नाही, डायरेक्ट लिमिटच राहिली नाही. जाऊ द्या सर, 10वी जाऊ द्या, 12वी जाऊ दे तू. आता मी जे तुम्हाला दाखवणार आहे ना, तो जेईचा डेटा दाखवणार आहे. जेईचा डेटा, मागच्या वेळेस मी जेईचा डेटा दाखवला होता. तुम्हाला हे दाखवलं होतं की बरेच विद्यार्थी होते ज्यांनी त्यांचे मार्क्स डिक्लेअर केले नाही जेईचे. सीईटीच्या रिझल्टमध्ये जेईचे पण मार्क्स आपण देतो, कारण ऑल ओव्हर इंडिया कोटामधून पण ऍडमिशन मला मिळू शकतं त्याच्यासाठी. तो जनरली विद्यार्थी जेई आणि सीईटी दोघांचे मार्क्स देतात, कारण जे विद्यार्थी सीईटी देतात, मोरॉरलेस जे हुशार विद्यार्थी आहेत, सीईटी जेई दोन्ही देतात. डेटा काय म्हणतोय ते बघू. 2021 ला 44 असे विद्यार्थी होते, 44 स्टुडंट होते पहिल्या 1000 मध्ये, ज्यांनी आपले जेईचे पर्सेंटाईल डिक्लेअर केले नाही, सीईटीला दिले नाही. दॅट मीन्स त्यांनी जेई दिली नसेल. काय प्रोबॅबिलिटीज असू शकतात? जेई दिलीच नाहीये त्यांनी, नंबर 1. नंबर 2, जेई दिली होती पण पर्सेंटाईल दिले नाही, कारण कमी आले, ऍडमिशनची गरज पडली नाही, म्हणजे सीईटीच्या बेसिसवर ऍडमिशन होते. ठीक आहे, अशा 2 पॉसिबिलिटीज असू शकतात. बघा, तुम्हाला मी काय सांगायचा प्रयत्न करतोय, हा डेटा आहे ना, हा डेटा फिक्स आहे. तुम्हाला दिसते काय? 44, 48, 48, 44, 48, 48. सो ओव्हरऑल टॉप 1000 मध्ये किती जणांनी आपले जेईचे पर्सेंटाईल डिक्लेअर नाही केले? तर 44, 48, 48. आता 2024 पासून काहीतरी बदलतं. इथे हा आकडा डबल झालाय. 48 × 2 जर केलं तर तुम्ही 96 येतं जवळजवळ, म्हणजे 100%चा इन्क्रीज आहे. 100%चा इयर ऑन इयर इन्क्रीज आहे. म्हणजे असे डबल विद्यार्थी झाले पहिल्या 1000 मध्ये ज्यांनी जेईचे मार्क्स नाही डिक्लेअर केले. हे लोक असं का करतात? यासाठी करतात कारण यांच्यावर कोणी संशय घेऊ नये. त्यांना जेई मध्ये कमी मार्क्स येतात किंवा हे जेई देतच नाही. त्यांना 12वी आणि 10वीच्या पण लायकीची पोरं नसतात ही, पण तरी मी जाऊ द्या, कन्सिडर करू आपण, हे जेई देतच नाही. ठीक आहे, जेईला मॅनेज करणं खूप अवघड असतं. तर जेईचे सेंटर त्यातल्या त्यात कमी असतात आणि सिक्युरिटी टाईट असते, सेंट्रली मॉनिटर्ड असतं. त्याच्यामध्ये पण काही गोष्टी असतात, झाले पण हे गोष्टी, पण एवढ्या प्रमाणात होत नाही. तुम्हाला हे दिसतंय का? इयर ऑन इयर जम्प दिसतोय. 98 नंतर हा 93 आहे. मी हे पण एक्सप्लेन करेल की इथं का नाही वाढला सर, इथे का नाही वाढला. इथे यासाठी नाही वाढला कारण 2025 ला MBA CET मध्ये पोलीस केस झाली होती, जिथे सेंटर मॅनेज करून, म्हणजे सेंटर मॅनेज करायच्या आरोपावर काही जणांना अटक झाली होती 2025 ला. सो त्यावेळेस मे बी हे लोक अलर्ट झाले. शॉकिंग इज 2025 नंतर 2026 जर तुम्ही बघायला गेलं ना, हा किती पर्सेंटचा इन्क्रीज आहे तुम्हाला कळतं का? 93 × जर तुम्ही 3 केलं तर 270, जवळजवळ 200%, 200%चा इयर ऑन इयर इन्क्रीज आहे इन द नंबर ऑफ कॅन्डिडेट्स विच आर नॉट डिक्लेअरिंग देअर जेई मार्क्स. पहिल्या 1000 मध्ये जर तुम्हाला हे बघायचं असेल, मी हे पण सांगेल की याच्यावरून हे पण कळतं की किती मुलं असावीत पहिल्या 1000 मध्ये. 284 स्टुडंट्स आहे. हाऊ इज दिस पॉसिबल? मी 1-2 कमेंट बघितल्या होत्या मुलांच्या. ते म्हणे सर यावेळेस ना सीईटीच्या सर्व्हरमध्ये काहीतरी इश्यू झाला बरं का सर, म्हणून जेईचे मार्क्स भरले नाही पोरांनी. पण तो इश्यू रिझॉल्व्ह झाला होता. कमेंटमध्ये सांगतील विद्यार्थी, तो इश्यू रिझॉल्व्ह झाला होता, त्याचा पण मी डेटा घेतलाय. ठीक आहे, जर आपण 2026 मध्येच बघायला गेलो, 2026 मध्येच बघायला गेलं की खरंच आपण बघू वेगवेगळ्या रँकला की कुठल्या विद्यार्थ्यांनी जेईचे मार्क्स दिले नाहीये सीईटीला. ठीक आहे, हा डेटा जर तुम्ही बघितला, हा डेटा सगळं सांगतो. पहिल्या 200 मधून 132 जणांनी, पहिल्या 200 मधून 132 जणांनी त्यांचे मार्क्सच दिले नाहीयेत. मार्क्सच दिले नाही जेईचे सीईटीला, बिकॉज दे डोंट वॉन्ट टू एक्सपोज देमसेल्व्स. या सगळेचे सगळे 132 फ्रॉड असतील. आय एम नॉट सेइंग दॅट, आय एम जस्ट सेइंग की बघा स्कॅम झालाय. कोरिलेशन सगळं खरं सांगते. त्याच्यानंतर हा 47 आहे बघा, हे टॉप हेवी विद्यार्थी. हा ड्रॉप झाला ना, आकडा ड्रॉप झाला. पहिले 200 विद्यार्थी त्यांचे जेईचे मार्क्स देत नाही. यांना 10वीला पण कमी, यांना 12वीला पण कमी. वाय? तुम्हाला दिसत असेल 200 ते 400 मध्ये पण हा आकडा आहे. नंतर खाली होते बघा. आता जो क्लेम आहे ना विद्यार्थ्यांचा, काही विद्यार्थी म्हणतायत असं की सर आम्हाला जेईचा डाटा यावेळेस काहीतरी सर्व्हर इश्यू झाला होता. तर बेटा इकडे बघ, 27, 32, 27. व्हॉट इज दिस? इथे फक्त 27 विद्यार्थी, 32 विद्यार्थी, 27 विद्यार्थी पर 200 कॅन्डिडेट्स ज्यांनी जेईचा डेटा दिला नाहीये सीईटीला. म्हणजे यांच्याबरोबर तो सर्व्हर इश्यू नाही झाला का? टॉप वाल्यांबरोबरच झाला का? टॉप वाल्यांबरोबरच झाला का?
घोटाळा आहे हो, घोटाळा आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हे पूर्ण 4,000 पर्यंत मी तुम्हाला आकडे दिले बघा. 4,000 पर्यंत तुम्हाला कळतं का? पहिल्या 4,000 मध्ये पहिले 200 रँक, पहिली 200 वाली जी फळी आहे ना, त्याच्यामध्येच इतकं मोठं प्रमाण आहे, त्याच्यामध्येच इतकं मोठं प्रमाण आहे. आणि हे पण इनफॅक्ट पहिले 600-800 असतात, जवळजवळ 600-700 बघा. इथून आकडा साधारणतः ड्रॉप व्हायला बघा. ही जे विद्यार्थी ना 1600, 1400, 1200, 1000, हे थोडीशी जेन्युइन केस आहे. तर उलट तुम्ही लॉजिकली विचार करा ना, आपण खाली गेल्यानंतर अशा विद्यार्थ्यांची संख्या वाढायला पाहिजे ना, जे जेईचे मार्क्स डिक्लेअर नाही करणार. कारण वरचे विद्यार्थी तर हुशार आहेत, ते जेई पण डिक्लेअर करतील, सीईटी पण करतील, सगळंच करतील, कारण दोन्हीकडून ऍडमिशन मिळू शकते त्यांना. मग ही खाली का कॉन्स्टंट झाली आहे? बिकॉज दिस शोज की ही यांची जागा ह्यांनी घेतली आहे. किती विद्यार्थी असतील सर? तुमचा काय अंदाज आहे? तुम्ही जो अभ्यास केलाय तुमचा काय अंदाज आहे? माझा अंदाज आहे ना, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? ऍव्हरेज घ्यावं लागेल. ऍव्हरेज 2021, 2022 आणि 2023 जो ऍव्हरेज आहे साधारणतः 45 स्टुडंट्स आहे. 45-46 45 असे विद्यार्थी असायला पाहिजे पहिल्या 1000 मध्ये ज्यांनी जेईचे स्कोर डिक्लेअर नाही केले. ठीक आहे, किंवा 50 असायला पाहिजे. चला पीक पकडू आपण, 50 असायला पाहिजे. इथे 284 आहे. तुम्ही सबट्रॅक्शन करा. 284 मायनस 50 किती झालं हे? दिस कम्स आउट टू बी 234. 234 जवळजवळ 250 असे कॅन्डिडेट्स आहेत. जवळजवळ 250 असे कॅन्डिडेट्स आहेत, म्हणजे 1/4 असे कॅन्डिडेट्स आहेत जे स्कॅमर्स असण्याची व्हेरी व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे. डायरेक्ट डिक्लेअर का नाही करत? ह्यांनी स्कॅम केलाय. बिकॉज आय एम नॉट अ ज्युडिशरी, आय एम अन अॅनालिस्ट आहे ना. मी अनालिसिस केला, जे काही मला समजलं त्या बेसिसवर. 250 विद्यार्थी. तुम्हाला सर 250 म्हणजे 1000 मधून 250? नाही, तुम्ही चुकीचं समजताय हो. हे टॉप वाले विद्यार्थी. पहिल्या 500 मध्ये यांचे 200 असतील, नंतर हळूहळू कमी होत असतील. यांनी जे पण इश्यू क्रिएट केलाय ना, कुठे यांनी वार केलाय? कुठं वार केलाय? टॉपला वार केलाय, टॉपला. कारण सगळी जी कॉम्पिटिशन आहे, समाजाने हा प्रश्न समजून घेतला पाहिजे, सगळी जी कॉम्पिटिशन आहे ना ती टॉपसाठी आहे. जो नीटचं पेपर फुटी प्रकरण झालं, का झालं? नीटचा पेपर फोडायची गरज का पडली? ज्यांनी पेपर फोडला, ठीक आहे, त्यांचे तर 500-500 कोटी, 1000-1000 कोटीचं साम्राज्य आहे. का पेपर का फोडला? गव्हर्नमेंट कॉलेजची यांना डिग्री पाहिजे. यांनी त्यांच्या पोरांना काही येणार आहे असं नाही, पण ती डिग्री मिरवायला पाहिजे. आम्हाला दाखवायचं बघा, ह्या तमुक कॉलेजमधून माझा मुलगा माझा मुलगी डॉक्टर आहे, बाकी हॉस्पिटल तुम्ही क्रिएट केलंच आहे, तू येऊन जा, बसून जा. यांनी काय होतं ना, यांनी जे खरंच तळागाळातले लोक आहेत ना, ज्यांना खरंच वरती यायचंय समाजात, त्यांचा रस्ता कायमचा बंद होऊन जातो. हे समजून घेतलं पाहिजे. हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे, याला लाईटली घेऊन चालणारच नाही, याला घ्यायचं पण नाही यावेळेस लाईटली. आता आंधळे का? मी आंधळे का? दिसत नाही का? ओ कमिशनर साहेब, बघा हे बघा. आम्हाला माहिती आहे तुम्ही बघताय, तुम्ही जस्ट चाल ढकल करताय. वी नो दॅट. हे तर झालं आपण एमएच ज्यांनी डिक्लेअर केले नाही त्याच्या बेसिसवर सांगितलं. पण अजून एक पॅरामीटर पकडतो मी. असं मी पकडतो ना की जेडबलई चे मार्क्स पण पकडू. म्हणजे हे तर डिक्लेअर नाही केले, ठीक आहे. डिक्लेअर केले अँड ऑर डिक्लेअर केले म्हणजे डिक्लेअर नाही केले असं म्हणा. डिक्लेअर नाही केले किंवा डिक्लेअर केले असतील पण 85च्या खाली पर्सेंटाईल असतील. साधारण पहिल्या 1000च्या विद्यार्थ्यांना 85 पर्सेंटाईल असतात. साधारण 99च असतात पहिल्या 100 मध्ये, तर 99, 98, 97 भरपूर दिसतील. पण जे सीईटी मध्ये ज्यांना आता पहिली 1000 म्हणजे कसं आहे ना, फर्स्ट 1000 मध्ये सीईटीला किती पर्सेंटाईल आहे त्यांचा? 99.7 वगैरे असेल. 1000 रँकचा 99.7, 99.6 असू शकतो. मला बघावं लागेल एक्झॅक्ट डेटा काय. तर ह्यांना जेई मध्ये किती येतो? तर जेई मध्ये ठीक आहे, काही विद्यार्थी नाही करत जेईला प्रिपेअर, मान्य आहे. कोणाला 94 येऊ शकतात, कोणाला 93 येऊ शकतात, कोणाला 92 येऊ शकतात, 90 येऊ शकतात. एक्स्ट्रीम केसमध्ये 85 येऊ शकतात. 85 त्याच्या खाली पण एखाद दुसरा असतो बरं का, पण जास्त नसायला पाहिजे. दॅट इज द ट्रेंड. ठीक आहे. सो असे 2021 मध्ये किती आहेत की ज्यांनी जेईचे मार्क्स ने डिक्लेअर केले किंवा ज्यांना 85 पेक्षा कमी आहे जेईला. किती आहेत सर? 82 होते. 85 इथे 82 होते. बघा तुम्हाला एक गोष्ट कळेल, जेव्हा प्रक्रिया क्लीन चालते ना, क्लीन जेव्हा गडबड होत नाही ना रिझल्ट मध्ये, तेव्हा ऍव्हरेज डेटा खूप सुंदरपणे फॉलो करतो. मागे पण जर तुम्ही बघितलं तर हे एनए वाला जी केस होती, एनए ज्यांनी डिक्लेअर नाही केली, त्यांची संख्या बघा किती स्मूथ चालली. 44, 48, 48.
आपण याच्यात अजून असे पण विद्यार्थी ऍड केले ज्यांना जेई मध्ये कमी मार्क्स आहेत. ठीक आहे, कमी मार्क्स आहेत, त्यांची पण संख्या ऍड केल्यानंतर परत हा ऍव्हरेज किती छान फॉलो करतोय. बिकॉज इट इज अ पॉझिटिव्ह कोरिलेशन. इट इज सिंपल पॉझिटिव्ह कोरिलेशन. ऍव्हरेजला चेंज करायला खूप जास्त ताकद लागते. एखाद दुसरा विद्यार्थी चेंज होतो, पण ऍव्हरेज चेंज करायला इट्स व्हेरी डिफिकल्ट. ठीक आहे, इकडे 133 झाला. ठीक आहे, हे 134 झालं. इकडे बघा, इकडे परत इन्क्रीज झाले असे विद्यार्थी. ठीक आहे, इकडे तुम्हाला सांगितलं ना, ती केस झाली होती म्हणून थोडंसं थांबलं असेल. आणि हा तर एकदम वाढता वाढता वाढे है ना, भेदिले सूर्यमंडळा. हे 332 कॅन्डिडेट्स. 332. तर किती कॅन्डिडेट्स असतील असे तुमच्या अंदाजाने? 332 मायनस 82 करा, ही नॉर्मल फिगर आहे. किती झाले? हे 250 येईल बघा जवळजवळ. मॅच झाला का आकडा? मागचा पण 250 होता, हा पण 250. अजून मी तुम्हाला सांगतो, याच्यात अजून आपल्याला फक्त एक डेटा पाहिजे. अजून एक डेटा पाहिजे. काय सर? शिफ्ट वाईज पर्सेंटाईल. शिफ्ट वाईज पर्सेंटाईल. शिफ्ट वाईज पर्सेंटाईल की फर्स्ट शिफ्टला किती आहे, सेकंड शिफ्टला किती आहे. तर ज्यांनी स्कॅम केलाय ना, त्यांच्या पर्सेंटाईल मध्ये ड्रास्टिक फरक दिसून येईल. 2 वेळा कोण स्कॅम करणार आहे? एवढे पैशाने खर्च करत आहे, एका वेळेस पैसे द्यायचे आणि मोकळं व्हायचं, असं प्रोबॅबिलिटी असू शकते. माझा अंदाज असा आहे की ह्या 250 चा जो आकडा आपण अज्युम करतोय ना, त्याच्यात अजून ऍडिशन होईल. सबट्रॅक्शन नाही होणार, ऍडिशन होईल. कारण याच्यामध्ये असे विद्यार्थी लपले असतात, त्याच्यामध्ये असेही विद्यार्थी लपलेले असतात की ज्यांना साधारण जेईला पण ठीकठाक आले किंवा त्यांनी मे बी मागच्या पुढचं बघून असं काहीतरी केलं असेल, पण सीईटीला त्यांनी खरंच गडबड केली. ठीक आहे ना, खरंच गडबड केली. आणि तुम्हाला एक दिसलं का की बोर्डचं जेव्हा आपण अनालिसिस केलं ना, त्या अनालिसिस मध्ये असे विद्यार्थी पहिले 1000 मध्ये मला वाटलं की असतील बरं का, 100, 150, 200 असतील. पण हे प्रमाण वाढलं. का वाढलं? कारण जेई इज द बेटर पॅरामीटर टू जज दॅन द बोर्ड्स. कारण जेई रिलेटिव्हली क्लीन एक्झाम आहे दॅन बोर्ड्स. आता तुम्ही म्हणाल की सर जेईचे जे मार्क्स असतात तो पोरं नाही करत जेईला पेपर प्रिपेअर. मी वाचतो ना की सर ही जेई डिफिकल्ट आहे, निगेटिव्ह मार्किंग हे ते. तर ते इयर ऑन इयर चेंज नको करायला ना. सगळ्यांनाच निगेटिव्ह मार्किंग आहे. एका वर्षाच्या विद्यार्थ्यांना जास्त आहे, दुसऱ्या वर्षाच्या कमी, असं थोडी आहे. एका विद्यार्थ्या आणि जेईचा पेपर टफ येऊ दे, इझी येऊ दे, पर्सेंटाईल नाही बदलत, पर्सेंटेज बदलत असतात. पर्सेंटाईल रिलेटिव्ह टर्म आहे. आणि सगळं जरी बदललं तरी जे डिक्लेअर करत नाही ना विद्यार्थी मार्क्स, ते का बदलतायत? सो जर तुम्ही कुठलंही घ्या पॅरामीटर, 10वी घ्या, 12वी घ्या, जेई घ्या, विदिन अ सेम इयर घ्या, इयर ऑन इयर घ्या, डन आहे. एका पालकांची मी तुम्हाला क्लिप ऐकवतो, ती ऐका. ऐका ना, सॅटिस्फाईड कॉलेज तुम्हाला जेई थ्रू मिळालं असतं तर तुम्ही असंच म्हणलं असतं, जाऊ द्या ह्यांचं काय व्हायचं ते होईल, आमच्या लेकराचं झालं बाबा. नाही, पण मला असं काय वाटतं स्वतःहून, मी स्वतः मेरिटमध्ये फर्स्ट आलेली 10वीला 12वीला बोर्ड मॉडेल, तर तसं वाईट वाटतं त्याचं की महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे महाराष्ट्र चांगलं आहे, इथं पुढे गेलेलं आहे, तिथे असं होतंय. आणि आता आपलं पोरग पण गेलं तिकडे सीओपीला मेन्सच्या थ्रू, तरी पण त्याला मिळणार कशी पोरं, संगत कशी मिळणार, असली पोरं मिळणार, काय शिकतात त्याच्याकडून तो. ऐकलं तुम्ही की जी आईची काळजी आहे ना, ती व्यर्थ नाहीये. अगदी 16, 17 वर्षापासून, अगदी जेव्हापासून मूल जन्मतं ते कॉलेजला जायला सुरू करतं, आई वडिलांची जबाबदारी असते की आपल्या मुलाला, आपल्या मुलीला चुकीच्या संगतीत, आज घरी तर आपण सगळं कंट्रोल करतो, काय त्याला सांगायचं काय नाही सगळं बघतो, पण बाहेरून ते काहीतरी शिकून यायला नको किंवा बाहेरून त्याला कोणी त्रास द्यायला नको, याची सतत काळजी घेत असतो. मुलींची आई तर तुम्हाला माहिती आहे काय संघर्ष असतो ते. अगदी मुलगी घरातून बाहेर पडली, ते कोचिंगला गेली, कोचिंगवरून ज्यांचे संध्याकाळचे असते शिफ्ट असते किंवा जे काही जे बसनी येऊन जाऊन करतात, तर सारखं प्रत्येक दिवसाचा हा संघर्ष असतो की बाबा येते का नीट, हा व्यवस्थित आहे ना, सगळ्या गोष्टी आहे ना. ह्या खूप म्हणजे एक प्रचंड संघर्ष असतो. मोबाईल चेक करणे, मुलाचा मोबाईल चेक करणे, मुलीचा मोबाईल चेक करणे की बाबा काय करतोय, काय नाही करत आहे, कसे मित्र आहे, कसे मैत्रिणी आहे, खरंच अभ्यास करतोय ना, टाइम टेबल फॉलो होतोय ना, कोचिंगला जा, हा सगळा आपला संघर्ष असतो. आणि एवढं करून जेव्हा तुम्ही सीओईपी, व्हीजेटीआय, सरदार पटेल सारख्या टॉप कॉलेजला जाता आणि तिथे गेल्यानंतर तुम्ही स्वप्नात पण असे विद्यार्थी विचार करू शकणार नाही, असे विद्यार्थी आले तर तुम्हाला कसं वाटेल? ज्याच्यापासून तुम्ही पळत होतात, शिक्षणाचा मार्ग निवडला, का निवडला? यासाठीच की एक चांगलं आयुष्य मिळावं. आजूबाजूला जे लोक असतील ते पण पॉझिटिव्ह असावे, ॲस्पायरेशनल असावे, ओपन थॉट्सवाले असावे. आहेत का हो हे सीओईपीचे टॉपर्स? बघा मी तुम्हाला दाखवतो.
साहेब, हे साहेबाचा हात आहे बरं का. ए विद्यार्थी, हा विद्यार्थी. पर्सेंटाईल किती भाऊला? पर्सेंटाईल आहे 99.5 पर्सेंटाईल प्लस. पहिल्या 4-5 कॉलेजमध्ये ऍडमिशन झालेली आहे बरं का, ऍडमिशन झालेली आहे. आता तुम्हाला सांगतो, हे AI जनरेटेड नाहीये, फक्त शर्ट पॅन्ट बदलले, बाकी हात तसाच आहे. सेम बघा. 1 2 3 4 5 आणि हा iPhone 17 आहे 6. एवढ्या याच्यात आहे ना तुमचं 2-3 वर्षाचं शिक्षण होऊन जातं, आरामात होतं. 2 वर्षाची कोचिंगची फी संपली बघा. सोन्याचा भाव काय चालू आहे तुम्ही बघा, तुम्ही इमॅजिन करा. तिकडचा हात घेतला ना तर इंजिनिअरिंगचे 2-3 वर्ष निघून जातील तुमचे. तर असे मोठी लोक पोचलीत बरं का चांगल्या कॉलेजमध्ये. एकाचं नाहीये हे, की एक केस दाखवली असता नाहीये. पहिल्या 100 जण बघा तुम्ही, 200 जण बघा, 300 जण बघा, त्याच्यामध्ये पॅटर्न अनालिसिस करा, तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील. काही गरज नाही न्यायालयामध्ये जातो, हे करतो. आम्ही तर करूच प्रयत्न, कारण आपण कसं आहे, ज्यांच्यासोबत चुकीचं होतं ना त्यांना प्रूव्ह करावं लागतं कोर्टात, आणि जे चुकीचं करतात ना ते मोकळे असतात, आणि सगळी यंत्रणा पण त्यांच्यासोबत असते. हे जे पोरं आहेत ना, त्या पोरांचं मी तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो. मी पहिले 100 पोरं आहेत, त्याच्यामधून मी काही प्रोफाईल अनालिसिस केले. यांचे वडील, ठीक आहे, यांचे वडील मोठे, कोणी कॉलेजचं कोणी काही डायरेक्टर असेल, डायरेक्टर म्हणण्यापेक्षा कॉलेजचे संस्था चालक असतील. पॉलिटिकल कनेक्शन, स्ट्रॉंग पॉलिटिकल कनेक्शन्स आहेत, ठीक आहे. म्हणजे काही तर डायरेक्ट पॉलिटिकल पीपल सुद्धा आहे याच्यात. मी जरा प्रोफाईल अनालिसिस करा, मी कोणाचे नाव घेत नाही. परत ना ह्यांच्याकडे गाड्यांची कमी नाही बरं का. बुलेटला विल्ली मारतानाचे बरेच रील्स तुम्हाला भेटतील टॉपर्सचे बरं का. हे पहिले मी COEP VJTIचे कॉम्प्युटर IT AIML त्याचे ब्रांचेस सांगायला लागले. अजून एक तुम्हाला विद्यार्थी दाखवू का, ज्याला 99.8 प्लस पर्सेंटाईल आहे, 99.8 प्लस पर्सेंटाईल आहे, आणि ना त्याच्या मित्रांचा बर्थडे सेलिब्रेट होतोय. तो पण असेल त्याच्यात, मला माहिती नाही. तर तुम्ही संगत बघा, तुम्हाला संगत बघून त्याचे विचार कळतील, सगळ्या गोष्टी कळतील. दाखव, चला सुरू करू. सरकार राजचं त्याचं बॅकग्राऊंड म्युझिक आहे. कसा वाढदिवस सेलिब्रेट करतायत, मस्त फटाके उडतायत. हे करायला पाहिजे. आता COEP VJTI सरदार पटेलमध्ये, IIT मध्ये अशा पद्धतीचे वाढदिवस सेलिब्रेट करायला पाहिजे. आम्ही पण केले वाढदिवस सेलिब्रेट, नाही असं नाही, पण ही जी क्वालिटी आहे ना ती आम्ही कधी गाठली नाही. तेवढं आमच्यात म्हणजे काय म्हणतात टॅलेंट नव्हतं. पण आता तर जे COEPians आहेत ना त्यांच्यात ते टॅलेंट आहे. तुम्ही थोडंसं, मी विचारतो, मुलीची आई बघत असेल, बाबा बघत असेल, थोडंसं विचार करा, ह्यांचे विचार मुलींप्रती काय असतील बरं. मी थोडं डायरेक्ट बोलतोय. गावाखेड्यात जर आपण गेलो ना, गाव चांगले बरं का, गावाला नाव ठेवत नाही, मी पण गावातच कधी ना कधी शिकलोय. तिथे फिल्म थिएटरमध्ये कधी तुम्ही पिक्चर बघायला जा, तर जेव्हा ते पिक्चर बघाल ना तर ओरडतात बघा. काही पोरं असतात ते ओरडतात, है ना. काही एखादा सो कॉल्ड सीन चालू असेल तर त्यांना तेवढी कळटसी नसते, किंवा त्यांना तेवढं कळत नाही की शांत बसायचं, की ठीक आहे इट्स अ नॉर्मल. नाही, ते आवाज करतात, वेगवेगळ्या कमेंट्स पास करतात. आता मला सांगा, COEPचं जे ऑडिटोरियम आहे तिथे जेव्हा आमच्या मुली डान्स करतील, परफॉर्म करतील, तेव्हा ही मुलं काय करणार? हा माझा सरळ प्रश्न आहे, डायरेक्ट प्रश्न आहे. हे जे प्रकरण आहे ना, ते दिसतं तेवढं सोपं नाहीये. मी तुम्हाला अजून दाखवतो बघा. ह्यांच्या श्रीमंतीचे किस्से भरपूर आहे. आता हा व्हिडिओ बघा. बघितलं कसं थारला फिरवत आहे? थार पण आहे बरं का ह्यांच्याकडं, साधी सुधी लोक नाही आहेत ही. आणि मी तुम्हाला सांगतो याचा COEP वर काय परिणाम होईल. हे COEP कॉलेज आहे. मी स्वतः COEP 2014 ते 2018 बॅचचा पासआउट आहे. COEPच्या बिल्डिंगमध्ये जेव्हा पण तुम्ही जाल ना, तुम्हाला रात्री असे जास्त करून लाईट चालू दिसतील. का? कारण एखादी पोरगी, एखादं पोरग तिथे चेस खेळते, चेस. कोणी पेंटिंग करते, पेंटिंग. चांगलं कॉलेज ना आपल्याला पॅशन, जे आपलं एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज ज्याला आपण म्हणतो, जे शाळेत काय ना, हे लेकरं 17-18 वर्ष फक्त पुस्तकासोबत असतात. मग पुस्तकाबाहेर जाऊन काहीतरी करायचा त्यांना चान्स मिळतो, आणि दॅट इज द COEP. COEP म्हणजे ना एक झाड आहे, खूप मोठं झाड आहे. त्याच्यामधून आहे ना महाराष्ट्राचे वेगवेगळे पक्षी येतात, वेगवेगळे टॅलेंटेड लोक येतात अभ्यास करून.
आणि त्यांना एकदम काय म्हणतात त्याला फ्रीडम असतं इथे. सीओपी मध्ये असं डिस्क्रिमिनेशन नाही की मुलींना हे मुलांना हे नाही. माणसाला माणूस म्हणून बघायला शिकवतं चांगला कॉलेज. चांगलं कॉलेज आहे ना आपले विचार उंच करतं. चांगल्या कॉलेजमधून IAS, IPS असे लोक निघतात की जे समाजाला दिशा देतात. ह्याचसाठी सावित्रीबाई फुलेंचा संघर्ष आहे. आता मला खरंच सांगा बरं, इथे रात्री 2ला रात्री 3ला मुली बसू शकतील का सेफली? नाही, मला प्रश्न आहे हा. कारण मी फील करू शकतो सीओपी मध्ये काय होईल ना हे मी करू शकतो. कारण मी जगलोय तिथे 4 वर्ष जगलोय. मला माहिती आहे माझ्या वेळेसचे पोरं कसे होते. त्यात थोडेफार केसेस असतात पण दॅट इज ओके. कॉलेज म्हटल्यावर थोडंफार चालतं. पण हे जे प्रमाण आहे ना हे भयंकर प्रमाण आहे. ही जी पोरं ह्यांची व्यसनं काय असतील विचार करा. यांना व्यसन असेल नसेल प्रश्न आहे तुम्हाला विचारायचा आहे. जेव्हा कॉलेजमध्ये जर काही झालं कसं असतं ही पोरं 18 ते 22 वयोगटातली असतात तर थोडंफार काय म्हणतात ड्यू टू हार्मोनल चेंजेस म्हणा काय थोडं ॲग्रेशन असतं. तर या ॲग्रेशनमध्ये एखादं 99.876चं जेन्युइन पोरगं असेल ते पोरगं टिकेल का यांच्यासमोर? त्यांचे आईबाप आधीच खूप मोठे आहेत आणि हे त्यांना नियम बियम त्याचा काही संबंध नाही. ते फक्त पैशावर बोलणारी लोक आहेत. आपल्या पोरांना काय येतं? 2 गोष्टी. साधा जर कोणी कट जरी मारला ना आणि तो अंगावर आला तरी ते गाडीत बसून जाईल. कारण त्याला शिकवलंच नाही ना तुम्ही. त्याला भांडायला थोडी शिकवले. त्याला अभ्यास करायला शिकवले. त्याला हे शिकवले की शिक्षण केल्यानंतर त्याला शिकवले, त्याला बाबासाहेब दाखवलेत तुम्ही की बघा शिक्षणाच्या जोरावर तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकतात. पण हे आता होणार आहे का? हे म्हणजे माझा खरंच एक मोठा प्रश्न आहे. ह्याच दिवसासाठी महाराष्ट्रामध्ये का? म्हणजे छत्रपती शिवरायांनी पूर्ण त्यांचं आयुष्य याच्यातच दिलं. म्हणजे रिस्क ऑन रिस्क, रिस्क ऑन रिस्क, रिस्क ऑन रिस्क का? एक चांगलं राज्य स्थापन करावं म्हणून. स्वराज्य हे आहे का ते? हे बघा, हे रात्री 12:30-1ला म्हणजे साधारण 11:30 ते 12ला घेतलेला फोटो आहे सीओपीचा झेड ब्रिजला. हे माझे सगळे हे चेसची टीम आहे आमची 2014-18ची आणि मी यांचा फोटो घेतला होता. आय वॉज अ पार्ट ऑफ चेस टीम. याच्यात दिसतंय का तुम्हाला? याच्यात काही मुली आहे काय मुलं आहे? हे सगळं मिक्स क्राऊड आहे. एका पण मुलीला फोन नाही यायचा आमच्या वेळेस. कारण माहिती आहे संगत कशी आहे ती माहिती आहे. कधी पण आता हे आमचे पोरं पण आमच्यामध्ये असे काही एवढे भांडणं नाही झाले. असे काही मारामाऱ्या असे झाले नाही. हे पोर असल्यावर काय वाटतं तुम्हाला काय होईल? काय वाटतं तुम्हाला? मला सांगा ना. मला खूप प्रश्न आहेत. मला भयंकर प्रश्न आहेत. हे बघा हे स्ट्रीट प्ले मॅडॅड्स आहे. स्ट्रीट प्ले मॅडॅड्स नुक्कड नाटक वगैरे करत असतं सीओपी. पुरुषोत्तम करंडक. त्याच्यानंतर वेगवेगळे स्पर्धा असतात ते करत असतात. मुलं असू द्या मुली असतात रात्री 2-2, 3-3, 4-4 पर्यंत प्रॅक्टिस करतात. होईल का असं आता? होईल का? हे बघा रेगाटा. पूर्ण भारतामध्ये सीओपी असं एकमेव कॉलेज आहे ज्याला स्वतःचा बोट क्लब आहे आणि मुलं ना 3-3, 4-4 महिने याची प्रॅक्टिस करत असतात. सकाळी 4ला उठा, 5ला उठा, पूर्ण प्रॉपर म्हणजे लेग्स करावं लागतात, हँड मसल स्ट्रेंथन करावं लागतात, खूप असतं, व्यायाम असतं, टीम कोऑर्डिनेशन असतं. हे चालतं सीओपी मध्ये. अगदी 8-8, 10-10, 12-12 तास सॅटेलाइटची टीम काम करते. पूर्ण भारतातला नंबर 1 सॅटेलाइट, पहिला सॅटेलाइट जर कोणी लॉन्च केलाय कुठल्या कॉलेजनी तर ते या महाराष्ट्राचं सीओपी आहे. IITने नाही केला कुठल्या. इट इज अ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, द प्रेस्टिज, द क्राऊन ऑफ महाराष्ट्र. असं कॉलेज जे कॉलेज मुलांना घडवतं. होईल का आता? हे डायरेक्ट प्रश्न आहे माझे महाराष्ट्राला. मला मुलं म्हणतात की सर आता काही होत नाही सर, आता असं झालं, आता ती लिस्ट झाली, काही झाली. ठीक आहे. आम्ही आता आमचे जेवढे पण शिक्षक आहेत, जेवढे पण आम्हाला करायचं आम्ही ते करतोय, कोर्टाचं करतोय. मला पालकांनी खरंच सांगा, विद्यार्थ्यांनी खरंच सांगा, बाकीचे जे कोणी समाजातले लोक बघत असतील खरंच सांगा, गिव्हअप करायचंय का? सांगून द्या गिव्हअप करायचं का? मी एकटा काय करणार आहे? आणि मी एकटा कशाला करू? हा समाजाचा प्रश्न आहे. मी कोणी काही डिसिजन घेणार की आम्ही थोडेफार शिक्षक कोणी डिसिजन घेणार? हे समाजाने दिशा दाखवायची, समाजाने ठरवायचंय. कमेंट करून सांगा की सर आपल्याला पुढे जायचंय का? आपल्याला काय करायचंय? आम्ही सगळे आम्ही सगळं बघितलं बाबा. आम्ही सगळं करून बघितलं.
लोकशाहीमध्ये शेवटचं जे द्वार असतं ना, कुणाला तुम्ही खटखटवू शकता माहितीये का? जनता, बाकी कोणीच नाही. हे मी हा व्हिडिओ का बनवला ना, हा व्हिडिओ मी फक्त यासाठी बनवला की माझ्याकडनं सगळे प्रयत्न करून झाले आणि असा परिणाम होणार आहे की माझं व्यक्तिगत मत आहे आणि मी हे ते जगून पण आलोय सीओपी. मला माहिती आहे सीओपीची किंमत काय आणि कशा गोष्टी, आणि हे एका वर्षाचं नाही हो, हे फक्त 2027चा प्रश्न, 26चा प्रश्न नाहीये. हे 28, 29, 30ला पण इम्पॅक्ट करणार आहे. या वर्षी जे मागच्या वर्षी पण विद्यार्थी गेले त्यांना पण इम्पॅक्ट केलं असेल हे. अशा मुलांची संख्या वाढली ना जंगलामध्ये, जेव्हा एक जे असं जंगल असतं ज्याच्यामध्ये वेगवेगळे फुलं, वनस्पती सगळे असे येतात ना, आणि त्याच्यामध्ये जर खूप जास्त गवत वाढायला लागलं ना, किंवा एखादी अशी प्रजाती आली त्याच्यामध्ये की जी बाकीच्यांचं सगळं खायला लागली ना, तर मग ते जंगल नष्ट होऊन जातं. तर आता हे तुम्ही ठरवा आणि मला सांगा काय करायचंय सर, काय करायचंय. पण हे जे होतंय त्याबद्दल अत्यंत म्हणजे मला तर म्हणजे मला कळतच नव्हतं की हे असे पोरं कसे जाऊ शकतात यार, असे पोरं कसे जाऊ शकतात. देअर मस्ट बी सम डिसेन्सी. इतकं भयानक कोरिलेशन आहे ना, मी तुम्हाला खरंच सांगतो. तुम्ही बघा जरा पहिले 100ची लिस्ट बघा, तुम्हाला सगळं कळून जाईल, सगळं कळून जाईल, सगळं. आता तुम्ही ठरवा आणि सांगा. कमेंट जर मला आले पॉझिटिव्ह तर मी याच्यात पुढे जाईल, नाही तर आम्ही काय हायकोर्टची लढाई लढू, आमच्याकडे जे पुरावे ते देऊ. हायकोर्टने परत डिसमिस केलं तर परत हे पुढच्या वर्षी होऊन जाईल. आतून माझं मन तर नाही करत आहे गिव्ह अप करायचं, कारण मला माहिती आहे हे झालंय म्हणून. मला माहिती आहे आणि मी फील करू शकतो हे काय होतंय काय नाही. आता तुम्ही कमेंट करा आणि सांगा. जय महाराष्ट्र.